कोली दर्याचे राजे हाव, आम्ही कोली दर्याचे राजे हाव. बाळां जाऊन डोली बांधून मासे आणतो, आम्ही डोली दर्याचे राजे हाव, आम्ही कोली दर्याचे राजे हाव. मी हाय कोली बांधल्या डोली अन्नाच्या किनारी, मारतील कोली हाणल्या डोली चल जाऊ बाजारी. मी आहे कोली बांधिल्या डोली अन्नाच्या किनारी, अगो मारतीन कोली हाणल्या डोली चल जाऊ बाजारी. नमस्कार मंडळी, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आपल्या वाडवळ समाजाविषयी माहिती, आणि आज तुम्हाला मी इथे आपल्या अर्नाळा कोळीवाड्यात घेऊन आलेले आहे. तिथे आपण जाणार आहोत कोळी बांधवांच्या जीवनपटावरील माहिती आणि त्यांचं जे रोजचं रुटीन जीवन कसं आहे, पावसाळ्यात बोटी थांबल्यानंतर त्यांचं कसं काय त्यांनी जीवन व्यतीत करतात, काय कामं असतात ह्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण आज आलेलो आहोत अर्नाळा गावामध्ये, आणि आपल्यासोबत आहेत जेम्स नाकवा आणि त्यांची इतर मंडळी, त्यांची मिसेस आहे, त्यांचे सर्व बोटीवरील सोबती आहेत. तर जेम्स, आपल्या बोटीचं नाव काय? वेलंकनी माता आणि गिडियन बोट. तुम्ही आमच्या अर्नाळ्याबद्दल आल्याबद्दल आम्ही तुमचे स्वागत. थँक्यू. वेलकम. तर आपण जेम्स बरोबर चर्चासत्र चालू ठेवणार आहोत. आपण जेम्सला थोडेसे प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याविषयी माहिती थोडी जाणून घेणार आहोत. तर आपण आपलं चर्चासत्र सुरू करणार आहोत. जेम्स आहे आपल्यासोबत आणि आमचे भाऊजी आहेत, ते आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत आणि त्यांच्याविषयी ती माहिती आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर जेम्स, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमचे पावसाळ्यात बोटी बंद असतात, जनरली आपण 1 जूनपासून बोटी बंद करतो नाही का, ऑगस्टमध्ये तुम्ही नारळ पडल्यानंतर बोटी चालू करतात, मग तोपर्यंत तुम्ही साधारण काय काय कामं करता बोटीची? आमच्या जेव्हा बोटी बंद असतात ना, तेव्हा आम्ही बोटी तिकडे खाडीमध्ये नेतात. तिकडे मग इंजिनची कामं दुरुस्ती करतात आणि बोटीची काय लाकडी कामं असतात ते आम्ही दुरुस्ती करतात. मग ते झाल्यावर जाली रिपेरिंग करतात, दुसऱ्या का नवी बिवी काढतात आम्ही इकडे. नवीन जाळी नवीन जाली बनवतात, जसे की आता आपल्याकडे जाळी बनवणे चालू आहे. पण जाली बनवतात आणि दुसरी जुनी जाली रिपेरिंग आम्ही करू शकतो. त्याच्यामध्ये असं आहे, जाळीमध्ये करंदीची जाळी, सरग्याची पापलेटची जाळी वेगळी वेगळी असतात. आता ही बनवायला घेतल्यात आपण नवीन, ती सरग्याची जाळी आहे. त्याच्यामध्ये सरगे, सुरमई, घोळ मासली, सगळी मोठी मासली, काठी, दाताळी सगळं येणार याच्यामध्ये. आणि दुसऱ्या टाईपचे असते ती आता तुम्हाला छोटी झाले, त्याच्यामध्ये कोलबी, जवला, करदी सगळं असं असतं त्याच्यामध्ये. पण ती पण आम्हाला नंतर बोटी बंद झाल्यानंतर ती आम्हाला रिपेरिंग करायला लागते. कधी कधी नवी काढायला लागते, ती पण आम्हाला नवी काढायला लागते, कधी रिपेरिंग करायला लागते आम्हाला. ओके. आता मासेमारी जेव्हा तुम्ही करतात त्यावेळेस तुम्हाला थोडक्यात काय काय तयारी करावी लागते? म्हणजे तुम्ही आता चालल्यात, पहिली बोट तुमची निघणार आहे, मग तुम्ही बोटीवर कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी करतात? आम्ही बोट काढायच्या अगोदर पहिल्या बोटीला रंग पेंटिंग करणार, तिला सर्व दुरुस्त करणार, इंजिन सर्व पाणी बिनी चेक करणार. मग ते तिथे जाताना वारा वादल्यामध्ये आम्हाला कुठे आदल आला नाही पाहिजे म्हणून आम्ही ते सर्व इथे चेक करणार, बोटीला कलर पेंटिंग करणार, सर्व मग निघणार. ते झाल्यावरती बोटीमध्ये तुम्ही जाताय, आता तुमची जवळ 10 माणसं तुम्ही सोबत घेऊन निघालेले, मोठी बोट आहे, मग तुमची खाण्यापिण्यापासून डिझेल, बर्फ अशा प्रकारची कुठली तयारी तुम्ही करता? अशा प्रकारची तयारी म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ टाकणं, बर्फ बोटीत भरायचा, डिझेल, पाणी, प्यायचं पाणी, बिस्लरी पाणी सगळं घेऊन जायचं लागतं. रॅशन सर्व घेऊन जायला लागतं. एक आम्हाला
उधाण म्हणजे 15 दिवसाचा अवधी असतो. ते 15 दिवसाचं सामान बरोबर घेऊन जायचं आणि परत पुढच्या उधाणाची तयारी म्हणून भांग असला मग ते परत 15 दिवसाचं सामान भरून घ्यायचं, राशन घेऊन जायचं. ओके, अशा म्हणजे जवळजवळ 10 तुम्हाला खाण्यापिण्यासाठी रुटीनचे वापरात आपल्याला घरात जसं लागतं तसं सामान तसं तुम्हाला बोटीत सगळं. बोटीत घ्यायला लागतं. मुबलक प्रमाणात तुम्हाला बर्फ लागतो, मसळी किती नेल त्याप्रमाणे बर्फ ठेवावा लागतो. आता साधारण तुम्ही बोटीवर जातात, मिनिमम किती पिरियड असतो आणि जास्तीत जास्त किती काळापर्यंत तुम्ही बोटीमध्ये असतात? काही एक दिवसाचे फिशिंगवाले असतात, हां, काही 10 दिवसाचे फिशिंगवाले असतात. या मोठ्या बोटी जातात ना पापलेटसाठी, त्या 10 दिवसाच्या फिशिंगसाठी जातात. ते पापलेट जर जास्त मिळले तर लवकर येतात, 4 दिवसात 4 दिवसात पण येतात, 3 दिवसात पण तसं तुमचं येतात. बर्फ आणि आता तुमचं स्टोरेज भरेल त्याप्रमाणे तुम्ही रिटर्न पण निघता. आता याचा सीझन आहे पापलेटचा, सुरमईचा कधी सीझन असतो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मग तो कमी जानेवारीपर्यंत कमी होतो. ओके, हां, नंतर मग ते जसं थंडी वाढेल तसा तो माल सीझन कमी होतो. अच्छा. मग त्यानंतर आम्ही मग छोट्या मच्छीचा हे करतो. छोटी मच्छी डेलीचे फिशिंगवाले डेलीचे सकाळी fishing- जातात, सकाळी तर 7 वाजता गेले का 1 वाजता 2 वाजता घरी येतात. अच्छा, जवळजवळ हा, जवळ मासेमारी 1 तासाचं, 2 तासाचं करतात. त्यांची पण running त्याच्यामध्ये असते. काय बोंबील, कर्दी, बोंबील, कर्दी, मांदेली, कोलबी, थोडी पापलेट पण मिळतात. अच्छा, म्हणजे जे जवळचं मावरा आहे त्याच्यावरती जाऊन हा, लवकर जातात. म्हणजे त्यांचा स्टोरेज रूम छोटा असतो. हा. ओके. तर भाऊजी, हम्म. अजून एक असा प्रश्न की तुम्ही समुद्रात किती तारखेला मासेमारीला सुरुवात करतात आणि मासेमारीला तुम्ही सुरुवात करत असतात तर ह्याच्यासाठी काही सरकारची परमिशन किंवा काही तुमच्या फॉर्मॅलिटीज आहेत का ज्या तुम्हाला पार पाडाव्या लागतात? होय, 15 ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळेला बोट आणणार बंदरात त्यावेळेला आम्ही आपला देशाचा तिरंगी झेंडा प्रत्येक बोटीवर असणार ओके, आणि प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स, प्रत्येक माणसाचा आधार कार्ड, प्रत्येक माणसाचं फोटो, सर्व डॉक्युमेंट असणार. त्याशिवाय बोट पुढे जाणार नाही. सरकार मान्यता घेतल्याशिवाय आमच्या वसईमधील बोला, कुठल्याही देशातील, आपल्या भारत देशातील बोला, महाराष्ट्रातील बोला, कोणतीही बोट समुद्रात जाणार नाही. म्हणजे तुम्हाला मासेमारी करण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. जेवढे भागे आहेत तेवढे भाग्यांची संपूर्ण आधार कार्ड आहेत, इन्शुरन्स आणि जे बोटीचं काय आहे ते सर्व घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तिकडे मग नेव्ही येते, मग त्या आम्हाला विचारतात तर तुमच्याकडे काय पुरावा आहे, म्हणून तर आम्ही त्यांना पुरावा दाखवतो की आमच्याकडे पुरावा आहे, बोटीचा कौल आहे, इन्शुरन्स आहे, परवाना काढलेला ते आहे, भाग्यांचे आधार कार्ड आहेत, बायोमेट्रिक कार्ड आहेत, ते राईट जॅकेट दिलेले आहेत सोसायटीले ती आहेत, त्यामुळे आम्ही सर्व नेव्हीच्या बोटीमधला दाखवतो. म्हणजे जे बोटीचे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, जसं आपण स्वतःचा मेडिक्लेम पॉलिसी वगैरे काढतो त्याप्रमाणे त्यांनीही त्यांच्या बोटीची पॉलिसी काढलेली आहे, त्यांच्या प्रत्येक व्यक्तीची पॉलिसी काढलेली आहे, ओके. जेणेकरून काही कुठल्याही गोष्टीचा अनर्थ जर घडला तर त्यांना सरकारकडून मदत मिळावी यासाठी हे सर्व कायदे कानून त्यांना लागू झालेले आहेत. आणि जेव्हा ते कायद्याचं पालन करतात, सेफ्टी जॅकेट्स वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत बोटीमध्ये. मी स्वतः बोटीवर मधल्या वेळात पाहणी केलेली आहे. आमचा मच्छीमारांचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय दर्यामध्ये आम्ही नारळ टाकल्याशिवाय आम्ही समुद्रात जात नाही. आमच्या सर्व मच्छीमारांमध्ये एकोपा आहे. सर्व मच्छीमार हिंदू, ख्रिश्चन असो किंवा अधर्मीय असो, कोणीतरी असो, त्यांचे रामनवमी बोला, त्यांची ह्याच्या टायमाला ओम होतो तो बोला, किंवा आपला कॅथलिक लोकांचा माऊलीचा सण बोला, संत पीटरचा सण बोला, ईस्टर बोला, ख्रिसमस बोला, हे जे सर्व सण आहेत ते आम्ही सर्व एकत्र येऊन गाजवतो सण. अच्छा, तुम्ही बोटीवर जेव्हा जातात तेव्हा तुम्ही फक्त कॅथलिक लोकांचीच एक बोट किंवा हिंदू लोकांचीच बोट असं काही असतं की सगळे एकमेकाच्या बोटीवर असतात? तसं नाही काही? नाही नाही, असे मिक्सिंग आहेत सर्व. Mix असतं. कोण हिंदू आहे, कोण ख्रिश्चन आहे, असा भेदभाव आमच्यामध्ये असं काय? नाही. तेव्हा त्यांचा होलीचा दिवस हा सणाचा असतो का रामनवमी असतो. आपल्या कॅथलिक बोटी पण त्यांच्या सणाला येतात आणि आपला ख्रिसमस असला किंवा संत पीटरचा सण असला किंवा माऊलीचा सण असतो ते पण आपल्या सणाला हजर असतात. म्हणजे तुम्ही असं पाहताय भेदभाव काय नाही. कुठल्याही प्रकारचा धर्म अधर्म असं काही काय भेदभाव न पाळता हे लोक त्यांचा सण साजरा करत असतात. एकत्र. म्हणजे त्यांच्यामध्ये एकत्र. एकोपा बघा किती आहे तो. तर जेम्स, समुद्रात जेव्हा तुम्ही मासेमारी करतात दिवस रात्र पाहत नाही, वादळ वारा तुम्ही पाहत नाही, बरोबर? तुमचं कुटुंब समुद्रकिनारी आणि तुम्ही साता समुद्रात पलीकडे असतात. तर अशा समुद्रात जेव्हा तुम्ही वादळ वाऱ्याशी झुंजत येत असतात असे काही कडूगोड प्रसंग तुझ्या जीवनात आलेले आहेत का? आहेत. कारण काय माहिती आहे का, आम्ही लहान मुलं, आमचे आई बाबा
माझी बीबी आम्ही यांना सोडून आम्ही समुद्रात जातात बरोबर. जेव्हा उधारी धंदा करतात तो वारा भरपूर निघतो, काय आम्हाला सांगता येत नाही. जेव्हा आम्ही जाळी बांधताना मोठे मोठे ट्रॉलर येतात, बोटी येतात, ते आमच्या जाळ्यावरून जातात. कधी कधी आमची झोप लागली की आमच्या बोटीवरून पण जातात. तर आमचा धंदा हा जीवा उधारी आहे, काय सांगता येत नाही कधी काय होईल कधी काय नाही. जेव्हा वारा भरपूर निघतो, तुफान येतं, तेव्हा आमची बोट बुडली मग आम्ही पण बुडू जातात. आम्ही कुठे मिळतील, कोणच्या किनारा लागतील आमचा पत्ता नाही. एवढा आमचा धंदा जीवा उधारी आहे. आता इथे कसं गाडी चालवताना त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मिळू शकतो, पण आम्ही तिथे मिळू शकत नाही. आम्ही गेले कुठे मिळतील कुठे नाही ते काय सांगता येत नाही. आणि आम्ही तिथे आई बाबा भाऊ बहीण सर्व सोडून आम्ही धंदा करत आहोत तिकडे. हां, एक टायमाला असं पण होते, वादळ वारा चालू असला, नेटवर्क नसलं, वायरलेस हॉकीटॉकचं नेटवर्क नसलं तर आम्हाला कधी कधी आमच्या किनाऱ्याला आमच्या कुटुंबाशी किनाऱ्याशी आमचं बोलणं होत नाही. संपर्क होत नाही. इकडे माहीत पडत नाही गावात काय चाललंय किंवा काय होते किंवा काय ना कुठे काय चाललं आम्हाला काहीच कळत नाही. डॅनिभाऊजी, पूर्वी मासेमारी करीत असताना आणि आता मासेमारी करीत असताना तुम्हाला काही बदल जाणवतो का? होय, खूप बदल झाला. पूर्वी शिडाच्या बोटी होत्या, त्याच्यानंतर त्या बोटींना इंजिन आलं आणि पूर्वीच्या टायमाला ना कमीत कमी 7 ते 10 डोळी बांधायची. खेचायला 7-8 माणसं, त्यांची भरपूर ताकद लागायची, त्याला माणसाने खेचायची. आता इंजिन आल्यामुळे दोरावरती विंजला बांधायचं आणि जाळी खेचायची. त्याच्यामुळे आता लोक जास्त जाळी बांधायला लागले, 20च्या 25 झाल्या जाळी. आणि त्याच्यामुळे आता थोडंसं आम्हाला म्हणजे माणसं पण वाढली, उत्पन्न वाढलं. आणि उत्पन्न असंच नाही वाढत, जेवढं तुम्ही मेहनत कराल तेवढं वाढणार, बरोबर ना. आणि ज्या प्रभावाला भरतीला जर जाळी बांधली असतील, त्या भरतीच्या टायमात 2-2.5 तासामध्ये 6 तासाचा अवधी असतो. 1 तास त्या जाळी बांधण्यामध्येच जातो, 1 तास आपला असाच म्हणजे आम्ही जेवण खाण करण्यामध्ये जातो. आणि अर्ध्या तासामध्ये जेवण झालं, परत 1-1.5 तास 2 तास, त्या कमीत कमी 2 तास आराम करायचा. परत तेवढ्या जाळी त्या ट्रिपमध्ये भरतीच्या ह्याच्यामध्ये आल्याच पाहिजे, भरतीला जाणलेल्या जाळी आणि ओटीला बांधलेल्या जाळी तेवढ्या त्याच्यामध्ये आल्याच पाहिजे. म्हणजे ज्या जाळी ज्या टायमामध्ये बांधल्यात त्याच वेळेस म्हणजे भरतीच्या जाळ्या भरतीमध्ये झाल्या पाहिजे आणि ओटीच्या जाळ्या ओटीमध्ये झाल्या पाहिजे. नाही घेतल्या तर एकमेकाला गुंतील आणि त्याच्यातली मासली खराब होते. आताच्या बोटी ज्या बोटी पहिल्या लाकडाच्या होत्या, आता त्या बोटी फायबर निघाल्या. आताच्या बोटी फायबर निघाल्या. पहिल्या हातावर जाळी खेचत होते, आता इजवर जाळी खेचतात. जेव्हा 10 माणसं होती तेव्हा आता 25 माणसं लागतात. आणि गेल्या लाकडाच्या बोटीमध्ये धंदा असा होता का भरपूर होता. आताचा धंदा आहे ना फायबरच्या याच्यामध्ये तो भरपूर कमी आहे. पहिल्या मासली भरपूर मिळत होती, पण आता मासली कमी मिळते. असं का जाणवतंय तुला? मासली मारणारे भरपूर कमी होते, पण आता मासली मारणारे भरपूर जास्त झालेले आहे, म्हणून मासली कमी मिळते. कसं होतं म्हणजे एक दिवस चिकन. आणि जेव्हा ते पर्सनेटवाले आलेले आहेत, ते पर्सनेटवाले आलेले आहेत ना, तेव्हा ते एकदम असं राऊंडमध्ये टाकतात ना, ते संपूर्ण मासली घेऊन जातात. म्हणून आपली कोली बांधवांना मासली कमी मिळते. ओके, म्हणजे बाहेरच्या ज्या बोटी येतात त्या आपल्या एरियामध्ये येऊन मासेमारी करतात आणि ते घाऊक मासली घेऊन जातात. म्हणून त्यांच्यामुळे आपल्या कोली लोकांना मासली कमी मिळते. त्यांची जाळी वेगळ्या पद्धतीची, आधुनिक पद्धतीची त्यांची बाहेरची जाळी आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं मासे सगळं मिक्स असं मिळते. आणि मग त्याच्यामध्ये जीव सगळं, त्याची अंडी, माशाची अंडी सगळं घेऊन जातात, ते सर्व घेऊन जातात. त्याच्यामुळे मासलीची उत्पत्ती होत नाही. म्हणून ते कोली लोकांना मासली जास्त मिळत नाही. हे सांगतात आम्ही कमी पैशाचा टाकतो, हे टाकतो. सरकार दरबार आम्ही खूप प्रयत्न केले ते बंद करण्यासाठी, पण अजून सरकार आम्हाला त्याचं प्रत्युत्तर काय दिलंच नाही. ओके, म्हणजे तुम्ही याच्यासाठी सरकार दरबारी गेलेले हो, आहेत? खूप मोर्चे झाले, आंदोलनं झाली खूप याच्यावरती, ट्रॉलरसाठी आणि याच्यासाठी. अच्छा, अजून एक असं आहे माझा मनातला प्रश्न की बोटी तुम्ही जेव्हा समुद्रात मासेमारी करायला जातात त्यावेळेला आपल्याला काही हद्द नेमून दिलेली आहे का, की एवढी हद्द तुझी आहे, एवढी हद्द उत्तरवाल्यांची आहे? नाही, अशी काय हद्द नाही. ऑलरेडी परमिट हा ऑल इंडियाला दिलेला आहे. तुम्ही कुठल्याही गावी, तुम्ही कुठल्याही विभागात तुम्ही जाऊ शकता आणि मासेमारी करू शकता. माहिती पडलं का इथे जास्त मसले, मग मी काही समाज इकडे पण जास्त पडले चालले आमच्याकडे असंच. अच्छा, आणि तुम्हाला असं म्हणजे सांगतात की बाबा आमची बोट इथे आहे, इथे भरपूर मासे आहे, मग तुम्ही एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आम्ही तिकडे जातले. जेम्स, असा प्रश्न आहे की तुम्ही समुद्रात जेव्हा मासेमारी करतात तेव्हा असं कधी आहे होतं का की बोट भरकटत जाते, मग समजा बोट भरकटून नाही, मग तुम्हाला दिशा कशी माहिती पडते की तुम्ही आपल्या अमुकच दिशेला चाललेले आहेत?
पूर्वीच्या काळी शिडाच्या बोटी असताना वारा बाहेरचा असायचा, बाहेर जाण्यासाठी. तर तेवढा पिरियड असायचा आणि येताना दिशा दिसायची नसे. आपला समुद्र कुठे, आपण कुठे आहोत, काय कुठे आहेत. मग त्यावेळेला ते लोक सूर्य चंद्र कुठे उगवतो, तारा, त्या दिशेने यायचे लोकं. नंतर कालानंतर होकायंत्र आलं. होकायंत्र दिशेने लोक थोडे बाहेर जायला लागले. त्याच्यानंतर आता तो GPS आलेला आहे. GPSने आम्हाला असं परमिशन दिलेलं आहे का जेव्हा आपण तिकडे जाणार, तिकडे आपण नंबर घेणार, तिकडे आपण बरोबर आपली बोट तिकडे पूर्व दिशा दाखवणार आहे. आणि येताना पण जसं आपण घरी यायचा प्रवास करतो तर आपल्याला तिकडे नंबर गेलेला बरोबर घरची पूर्व दिशा तिकडे आपला ते दाखवणार आहे GPSमध्ये. मग तुम्हाला असं काही लोकेशन वगैरे टाकावी लागते? लोकेशन त्याच्यावर टाकायला लॉक नंबर येतो, तो नंबर आम्हाला टाकायला लागतो. तिकडे जाणार, तिकडे आम्ही नंबर घेणार का आपल्याला इथे ते आहे, मग तिथूनचा नंबर घेणार, मग तिकडे आपली बरोबर तिकडे पोहोच जाणार. जेव्हा आपल्याला अर्नाळामध्ये रिटर्न यायचं मग आम्ही अर्नाळाचा नंबर घेणार, मग बरोबर ते अर्नाळ्याला बोट रिटर्न येणार. पूर्वी होकायंत्र जाण्याचे नंबर आहेत, नंबर आहे. तुम्ही मोबाईलमध्ये नंबर सेट करणार, त्या GPS मध्ये त्याच्यामध्ये नंबर सेंड करणार. GPS त्याच्यामध्ये जेव्हा नंबर येते ते आम्ही चोपडीमध्ये लिहणार आहे डायरीमध्ये, आणि डायरीमध्ये नंबर लिहिल्यानंतर आम्ही ते GPSमध्ये टाकणार. मग GPSमध्ये नंबर टाकल्यानंतर ते लॉक होणार, मग आम्हाला समजणार की इथूनचा नंबर आहे का तिथूनचा नंबर आहे. पूर्वी होकायंत्र होतं, पूर्वी होकायंत्र होतं तरी ते दिशा लोकांची भरकटायची. आता GPS मध्ये काय झालं, इकडून टाइम लावला, आपली या टायमाला इकडे बोट पोचते, मग तेवढ्या टायमात बरोबर पोचणार. डिझेलचा थोडा खर्च फक्त आपल्याला दिशा, आपण मी कुठे आहे, वसईमध्ये आहे, विरारमध्ये आहे किंवा गुजरातमध्ये आहे, सातपाडी इकडे आहे, तसं ते दाखवणार. मॅप टाकला तर आपल्याला बरोबर. आता मासेमारी करत असताना तुमचं पहिलं लक्ष तुमच्या जाळ्यावरती असतं, बरोबर? जाळी नसली तर आपण मासेमारी करू शकणार नाही. तर जाळी कुठल्या कुठल्या प्रकारची असतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांग. आणि जाळी कशी काय रेडीमेड आणतात की तुम्ही स्वतः विणतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांग. पूर्वीचे लोक होते ना ते हातावर जाळी काढायचे. पूर्वीचे लोक होते ना ते हातावर जाळी काढायचे. जाळी काढायला कम से कम आम्हाला पूर्वीच्या लोकांना 1 महिना जास्त लागायचा हातावर काढायला. आताचे लोक काय करतात, रेडीमेड आणतात. पण रेडीमेड आणलं की त्याला पण आम्हाला मेहनत करावी लागते, कारण इकडे लावायचं ते तिकडे लावायचं ते तिकडे लावायचं, त्याला पण आम्हाला मेहनत करायची. पण पैसे भरपूर जातात. टाईम असतो. एक जाळी काढायला पूर्वी हातावरती काढायला 1 महिना लागायचा. आता या 7 जाळी काढायला आम्हाला जवळ 2 आठवडे संपले. म्हणजे एवढा टाइम पिरियड. रेडीमेड जाळी मिळाल्यामुळे ते सोपं झालं. खर्च वाढलाय पण सोपं झालं. त्याला पण मेहनत भरपूर आहे. पण मग आता तुम्ही जाळी सगळी जॉईन करायला तर साधारण किती मीटरची जाळी तुम्हाला मिळतात? ती पहिली जुनी जाळी होती ती 15 मीटरची होती. आता ही झाली 30 ते 35 मीटर झाली. 30 ते 35 मीटरची जाळी तुम्ही मग हे तुकडे येतात आणि मग ते तुम्ही इकडे जॉईन करायला लागतात. म्हणजे एका वेळेला समुद्रात 30 ते 35 मीटर एवढी जाळी टाकावी लागते. जेम्स, तुम्ही आता ही जाळी बांधायला लावलं तिथे समुद्रात जेव्हा तुम्ही जाळी बांधतात ती कशा प्रकारे बांधतात तुम्ही? त्या जाळी बांधण्यासाठी पहिला आम्हाला म्हणजे आता 2024चा आमचा धंदा लास्ट आटोपला मे महिन्यामध्ये. मे महिन्याच्या एंडिंगला आटोपायच्या अगोदर एप्रिलमध्ये आम्हाला नवीन कवी पुढच्या धंद्यासाठी पुढच्या 2025 ते 26साठी आम्हाला कवी तयार करायला लागतात. त्या जवळजवळ त्या कवीसाठी जवळ आम्हाला 5 ते 5.5 लाख रुपये खर्च येतो. ती तयार झाल्यावरती मग आम्ही हे जाळी घेऊन जाणार, या जाळी सरग्यांच्या जाळी घेऊन जाणार पहिल्या सीझनला. म्हणजे प्रत्येक बोटीचं वेगवेगळं मासेमारी. म्हणजे तिकडे जाळी बांधायच्या अगोदर आम्हाला ते फाईप मारायला लागतात. फाईप मारल्यानंतर त्याला आम्हाला तिकडे त्याला रस्सी बांधायला लागते वरती. मग रस्सी बांधल्यानंतर आम्ही जाळी बांधू शकतो. पूर्वीचे लोक समुद्रामध्ये लाकूड मारत होते, पण आताचे लोक फाईप मारतात. फाईप मारल्यानंतर समुद्रामध्ये त्याला रस्सी बांधतात. रस्सी बांधल्यानंतर आम्ही जाळी बांधतो. जाळी बांधताना खाली आम्ही हा चैन बांधतो, कारण चैन बांधावं लागतं आम्हाला. चैन बांधल्याशिवाय खालून मासली येणार नाही. आणि त्याच्यावरून आम्ही हे फायबर बांधतात. हे फायबर बांधतात. फायबरचे बॉल आहेत, फायबरचे बॉल आहेत ते आम्ही त्याच्यावरती बांधतो आणि खाली चैन बांधतो, बरोबर. मग तेव्हा 2 तासात आम्ही थांबतात. 2 तासानंतर थांबल्यानंतर त्याच्यात मासली येते. मासल्या आल्यानंतर आम्ही ह्या पाट्या आहेत आमच्या जाळ्या आहेत, ह्या आमच्या पाट्या आणि आमच्या ह्या जाळ्या आहेत, बरोबर. आम्ही याच्यामध्ये मासली काढतो, त्याच्यामध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अलग, सरगुडली अलग, तिकडेच वेगवेगळे भोंबली अलग, असं काय सगळं आम्ही काढतो आणि त्यांना बर्फ मारतो. जाळी म्हणजे तुम्ही पाईप मारायचं हे थोडक्यात असं होतं
उद्दिष्ट असं हा. होतं की जाळ्याने ह्या वजन बांधल्याने जाळी खाली जाते हा. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित मासेमारी करता येईल, मासळीमध्ये जाळ्यामध्ये येईल. आणि- म्हणून आपण ते पाईप हे आम्हाला बांधणं जरूर आहे आणि फायबर फुगे बांधणं पण जरूर फायबर आहे. वरती बांधले म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो हा की आपलं म्हणजे जाळी ते पण इथपर्यंत आहे पाण्याचा करंट किती आहे, काय किती आहे, त्याच्या हिशोबाने आम्हाला करावं लागतं. करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे कसं आपलं हे जाळी 2 तासांनी खिचल्यावरती प्रत्येक मासली तिकडे जवळजवळ 3 ते 4 माणसं कामाला असतात. त्यांच्याजवळ मोठ आणली जाते. जशी आपण पाण्याची मोठ आणतो पूर्वीच्या काळी, तशी मासलीची मोठ येते. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मासली येते. सरंगे येतात, काटे येतात, दाताळी येतात, मांदेली, जे काय असेल ते अलग अलग करून आम्हाला नंतर ते धुवून परत 2-3 वेळा धुवून जाळी घेतल्यावरती ती माणसं त्यांचा बर्फामध्ये स्टोरेज करणार, बर्फ मारणार. ती 2 माणसं त्या कामावर आणि आमची दुसरी 10 माणसं पुढच्या म्हणजे ती भरतीची टाकण्यासाठी. दुसरी जाळी बांधण्यासाठी ते तिकडे जाणार, ते कामं करणार. असं रुटीन चालूच असतं आमचं. ओटी बांधायची, भरती बांधायची, त्याच्यामध्ये टाइम नसतो. फक्त दिवसातून आम्हाला 4 तास आराम असतो प्रत्येकाच्या. रात्रीचा 4 ते 5 तास आराम म्हणजे असतो. जेव्हा तुम्ही कव टाकता हा, ज्या वेळेला जाळी बांधायची नसेल, हा बाबा हा रेस्ट घेता मग. रेस्ट घ्यायचा, मग त्यावेळेला पण रात्री आम्हाला धोका असतो. आम्ही जर झाली ना असं आणि जेव्हा डेलीचे फिशिंगला जातात, जेव्हा ते 2 तासानंतर जाळी घेतील आणि ते घरी परत येतात ना, घरी परत येताना जेव्हा ते फक्त जाळी घेतल्यानंतर मासळी वाकरायला फक्त पाणी पितील आणि परत ते मासळी वाकरायला सुरुवात करणार आहे. जे काय वाकरणार आहे ते काय बोंबील वेगळे करणार आहेत, मांदेले वेगळे करणार आहेत, जे काय ते सर्व वेगळं करणार आहे. समुद्र किनारे येतपर्यंत आम्हाला कुठे आराम नाही. ते वाकरल्याशिवाय आम्हाला काय सुटका नाही. ओके, अजून एक मी म्हणते, मावरं सगळं तुम्ही तिथेच वेगळं करून आणता की इथे आणल्यानंतर सगळं वेगवेगळं करत जे बसता? डेलीचे फिशिंग आहेत ना ते तिथेच करून आणतात. आणि जे समजा काय 10 दिवस 5 दिवसात ते मोठ्या माशाचे पापलेटवाले ते तिकडेच निवडणार आणि ते 2 ते 3 माणसं त्यांच्या तुम्ही स्टोरेजसाठी समुद्र जेव्हा मासेमारी करतात तेव्हा तुमची कामं अशी 10 माणसं असतात, 15 माणसं असतात, 12 माणसं असतात. तर तुमची कामं प्रत्येकाला डिवाइड करून दिलेली असतात की नाही, असं सगळी काय मिळून नाही. करतात? तो काम करतो मी गपचूप बसायचं नाही. असं काय कोणतं नाही. प्रत्येक जण आपलं काम करणार. आपलं आपल्यामध्ये ठरवलं बाबा तू स्वयंपाक कर, आम्ही 2 डोली घालतो किंवा असं तुम्ही सगळी कामं करतो. डिवाइड करतो. तर मंडळी पहा, आत्तापर्यंत आपल्याला भरपूर माहिती यांच्याकडून मिळालेली आहे. जी माहिती मलाही नव्हती ती मी आज तुमच्यापर्यंत ह्यांच्याकडून घेऊन ती तुमच्यापर्यंत शेअर करते. मला खात्री आहे की तुम्हाला आजचा हा माहितीपर व्हिडिओ आवडलेला असेल. सो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर ह्या आजच्या कोळी बांधवांसाठी खास लाईक करून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्यांची माहिती, ह्यांचं जी मेहनत आहे ती तुम्हाला आवडलेली आहे असं मी समजेन. आणि आता आपण त्यांचे जे बाकीचे जे जाळे विणत आहेत ते सगळं पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर अजून एक शेवटचा प्रश्न जेम्स तुला मी विचारते, मासेमारी करून आल्यानंतर ती मासळी तुम्ही कशा प्रकारे प्रिझर्व करून ठेवता किंवा त्या मासळीचं तुम्ही करता काय मग नंतर? ती फ्रीजर करून सरगे, पापलेट, जे आपलं सुरमई, मोठी मासली ते आणतो आपल्या संस्थेमध्ये. कारण ते पहिला आमचा भाव ठरलेला असतो. सुपर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचा भाव ठरलेला असतो. त्या भावाने आपण वजन करून आपल्या संस्थेमध्ये देतो. हा संस्था आम्हाला बर्फ, डिझेल हे पुरवते आणि त्याच्यातून आमचा मग तो काटछाट होऊन हिशोब होऊन आम्हाला संस्था देते आणि योग्य भाव आम्हाला मिळतो. तुम्ही त्या ज्या नंबर वाईज तुम्ही सांगितले पापलेट किंवा कोलंबी मोठी मासे ती तुम्ही त्याला द्यायची, मग तसं तुम्हाला तो पैसा देतात. आणि छोट्या बोटीचं असं आहे का जेव्हा आम्ही मासे तिकडे वेगवेगळी काढून आणणार तेव्हा आमचा जेव्हा टाईम असं 3 वाजता मार्केट चालू असतं. मग तेव्हा आम्ही बोट जर आमची 2 वाजता आली मग आम्ही ते बर्फात मारणार. मग आमचे लेडीज लोक ते सर्व छोट्या याच्यामध्ये करणार आणि ते होलसेलमध्ये घेऊन नाक्यावर जातील ओके जेम्स, अजून एक माझ्या माहितीप्रमाणे मला थोडीशी याची जी माहिती होती की असं काय आहे का की तुम्ही बागीमध्ये जेवढे बोटीवरती माणसं कामाला आहेत मग त्यांना तुम्ही असं प्रत्येकाला एक टोपला भरपूर मासे आल्यानंतर एक टोपला तू घेऊन जा, एक टोपला तू घेऊन जा, तुमच्या अशी वाटणीला काही मासे देतात मोठ्या बोटीमध्ये. छोट्या बोटीमध्ये नाही. छोट्या बोटीमध्ये फक्त जेवणासाठी रोजंदारीवरती आणि असतात. आणि मोठ्या बोटीमध्ये काय असते ते जास्त मासली असली समजतं आपल्या बाजारात आता भाव भेटणार नाही का, यांचे उपवास लागले तर तेव्हा ते घरी वाटतात. मग ते तर हा नांगर आहे. जेम्स, हा नांगर तुम्ही कसं वापरतात?
जेव्हा आम्ही समुद्रामध्ये ते फाईप मारलेले असतात त्याला रस्सी बांधलेली असते ते आम्ही ते खाली टाकतात बरोबर. जेव्हा आम्ही ती बोट जाते ना आपली तेव्हा ती पकडण्यासाठी आम्ही खाली टाकतो आणि खाली टाकल्यानंतर ती जेव्हा फायपाला रस्सी बांधल्याने ती याला येईल त्याच्यासाठी आम्ही याचा वापर करतो. आणि एक असा वापर आहे का जेव्हा आपण बोट कुठे इथे आणली त्याच्यावर आपल्याला रस्सी बांधणार आणि बोट याच्यावर ठेवणार त्याच्यासाठी पण वापर आहे. म्हणजे बोट एका ठिकाणी नांगरवण्यासाठी जागेवर राहण्यासाठी. म्हणजे तुम्ही जेव्हा जाळी टाकतात समुद्रात त्यावेळेस तुम्ही तिकडेच थांबतात की पुढे पुढे सरकत जातात? तिकडेच थांबतात. अच्छा, म्हणजे जाळी काढेपर्यंत एकाच ठिकाणी थांबायचं असतं. एकाच ठिकाणी 4 ते 5 तास 6 तास एकाच ठिकाणी थांबायचं. तर आता आपण बघूया हे बांधव आपले आहेत जे जाळी बांधायला लागलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे इतर सामान त्यांना लागणार आहे ते पण पाहून घेऊया. आता हे निळी जाळी तुम्ही विकत आणलेली आणि हे तुम्ही जॉईन मारले. लहान मोठे तुमचं काही असं काही चिन्ह आहे का? म्हणजे आता समजा ही वेलंकणी बोट आहे तर तुमच्या बोटीचे जाळ्यांचे कलर वेगळे, तुमच्या फायबरचे बॉलचे कलर वेगळे, असं काही नाही? असं काय ना, फक्त बॉल असतात सेम, फक्त त्याच्यावर नाव टाकतात की वेलंकणी माता का गिडियन बोट असे आम्ही नाव टाकतो वेगवेगळी बोटीची. एक अंतरावर दुसरी पण बोट असेल तर असं तुमचं मिक्स अशी जाळी गुंतवत वगैरे नाही? असं काय त्याला कुणाहून लांब टाकता? लांब असं हाय कर हा बस. आता असे साधारण किती बोटीवर तुम्ही टोपल्या नेतात जाताना? छोटे बोट पहिल्याचे लोक टोपलीचे वापर करत होते, आताचे लोक जाली वापरतात. जाली आणि टप हे तुम्हाला कम्फर्टेबल पडतात कावडीला बांधायला वगैरे असं ना? कावडीला बांधायला फायबर असतात, हे फायबर असतात आणि ही दोरी आहे ही आम्ही जालीला बांधल्याशिवाय आम्हाला जालीवरती घेऊ शकत नाही. आम्ही आता वेगवेगळ्या टाईपचे जाळे आहेत. हा त्या पॉपलेटचेच आहेत पण आता हा आम्हाला जालीला हा रस्सी बांधायला लागतं. ही रस्सी बांधल्याशिवाय आम्ही जालीवरती घेऊ शकत नाही. आता हे झालेले आहेत का जाळी? अच्छा, असेच मग उचलून तुम्ही बोटीवर घेऊन जाणार? बोटी झाल्यानंतर खोलणार त्याला बोटीवर गेल्यावर. ओके. खोलणार त्याला रस्सी बांधणार. साधारण जेम्स तुम्ही आता समजा आले 10 दिवसाची ट्रिप मारून तुम्ही आल्यानंतर पुन्हा तुम्ही लगेच किती दिवसानंतर जातात तुम्ही बोटीवरती? लगेच जशी मासळी मिळेल तशी. जेव्हा आता मासे जर जास्त मिळत असेल तर आम्ही लगेच, आता जर सकाळी आले असतील तर आम्ही लगेच संध्याकाळी 8 वाजता जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे नो रेस्ट. म्हणजे परत 4-5 तासामध्ये तुम्ही पटावर सामान भरून लगे निघायचं. हां, जेव्हा जर मासळी नसेल तर आम्ही 2 दिवसाचा 3 दिवसाचा ब्रेक घेतो. ओके. तुम्ही पाहताय किती जिकरीचं काम आहे. आपल्याला असं वाटतंय की बाबा मच्छीला पैसा भरपूर आहे, मासे खूप महाग आहे, पण त्यामागे यांची किती मेहनत आहे. तर तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ खूप मोठा आहे, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर संपूर्ण तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ह्याच्याविषयी डिटेल माहिती मिळेल आणि त्यांच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशनही मिळेल. फोटो काढायला बस. तर भाऊजी, जेम्स, असा एक प्रश्न आहे की तुमच्या लोकांचे जेव्हा लग्न असतात, कोळी बांधवांचे जेव्हा लग्न असतात तेव्हा ते सगळे एकत्र पद्धतीने सामुदायिक पद्धतीने करतात, तर ते का असं करतात? कारण काय, आमचा धंदा मच्छीमार, त्याच्यामुळे आम्ही सुरुवात जर ऑगस्ट महिन्यामध्ये झाली तर आमचं जवळजवळ अर्धा धंदा हा जानेवारीच्या याच्यामध्ये आटपत येतो. त्याच्यामुळे काय होते, मुलं लग्नाची झालेली असतात, त्याच्यामुळे मुलांची ह्या पावसाळ्यामध्ये एंगेजमेंट करतात. ती तो 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एंगेजमेंट केल्यावरती
नंतर ते आम्ही एक भांगाची तारीख बघतो आणि मग आपला हा भांग बैठा आहे का चालू आहे तो निषेध करतो. भांग असेल तारीख असेल किंवा आपला रविवार धरून चालायचा किंवा बुधवार धरून चालायचा आपला हा दिवस निघतो. तर त्या दिवशी तो त्याच्यावरती तारखेवरती शिक्का मारतो आणि मग चर्चमधून आम्हाला अनाउन्समेंट मिळते का ही तारीख आपली सामुदायिक लग्नाची केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांचा खर्च पण कमी होतो. एकत्र केल्यामुळे पण यांना असं पण आहे, हिंदू लोकांची लग्न असली तरी आम्ही आपली कोळी लोक पण राहू शकतात आणि कोळी लोकांची आपली ख्रिश्चन लोकांची लग्न असली तर हिंदू पण राहू शकतात. असं काही नाही, आमच्यामध्ये भेदभाव नाही मिळत. ओके. हां, म्हणजे थोडक्यात तुम्ही भांग बघून मासेमारी कधी कमी असेल हे बघून तुम्ही तुमची लग्नाच्या तारखा निश्चित होता. कारण काय आज जर आपण मला जर माझे सगळ्यातले सोयऱ्यातले पाहुणे बोलवायचे असतील तर त्यांना पण टाईम भेटला आला पाहिजे. पाहिजे. ते पण आमचे मच्छीमारच आहेत, त्यांना पण भेटलं पाहिजे टाईम का बाबा ह्या पिरियडमध्ये यांच्या घरी लग्न आहे. जर माझ्या वर्षी या तारखेला माझ्याकडे लग्न आहे तर पुढच्या वर्षी मी त्या भांगाची बघून माझ्या मुलाचं लग्न केलं. बरोबर, सगळे एकत्र लग्नासाठी आले पाहिजे. उद्दिष्ट ते आहे सर्वांना टाइम मिळेल. माझ्या भावाचं लग्न मी मिस नाही केलं पाहिजे, काकाच्या मुलाचं लग्न मी मिस नाही केलं पाहिजे. सगळेजण एकत्र येऊन तिकडे जातीने हजर राहिले पाहिजेत. म्हणून तुम्ही भांगाची तारीख बघून लग्नाची तारीख साजरा करतो. ओके. तर आज तुम्हा सगळ्यांना मला भेटून ना खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही जी मला माहिती दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. समुद्रामध्ये कचरा टाकतात ना, जेव्हा हा कचरा टाकल्यामुळे आमच्या या सर्व जाळीला कचरा लागतो आणि याच्यामुळे आमच्या सर्व या जाळ्या अशा फाटून गेलेल्या आहेत. हा बघा, हे पूर्ण जाळी कचरा सर्व समुद्रामध्ये टाकल्यामध्ये जाळी आमच्या फाटून गेल्या, जाळीला कचरा लागलेला आहे आमच्या. आणि ते आता जाळी रिपेअरिंग करण्यासाठी फाटलेली जाळी परत आपलं मासणी मिळावी म्हणून ते पुन्हा परत ते जाळी साफ करून जाळी नवीन शिवण्यासाठी घेतलेले आहेत. हे सगळं नुकसानच आहे आपलं. नाखवा हा, गिडीर बोटीचे नाखवा हे बसले सायमन खाटू, हे त्यांचे भाऊ अंकुन खाटू, हे आमचे सगळं खाटू, हे सगळे आम्ही त्यामुळे जाळी फाटल्यामुळे हे रिपेअरिंग करत आहेत. हा अतन टाटू, हा गिडन पुढीचा नाखवा, बाबा, आहे ना माझा बाबा. हा आमचा बाबा. अकरा. हा बाबा अकरा. पूर्वीच्या मागे सांगल्याप्रमाणे पूर्वीचे लोक लाकूड ठोकायचे ना, ते आता हे पाईप ठोकतात. त्या पाईपला वजन टाकल्यानंतर पाईप ठोकली जातात आणि याला रस्सी बांधली जाते आणि रस्सी बांधल्यानंतर आपली जाळी बांधली जाते. बोटीचे शेजारचे हा नवगुडीचा तांडेल. तांडेल म्हणजे काय? तांडेल म्हणजे बोट चालवायची. बोट चालवायची. बोट चालवणारा. बोट चालवणारा. मला माहिती ना तांडेल म्हणजे काय. तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.